एक एका साह्य करू, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. अवघे धन्य हो आता, अवघे धन्य हो आता, स्मरविता स्मरण. कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, तीही जोडी चरणाची. कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. म्हणा सर्वांनी विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महारुद्र हनुमान की, छत्रपती शिवाजी प्रभु रामचंद्र भगवान की. बोलो रे भाई विठला 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 विठला. एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. शुक्लां ब्रह्मविचार सरपरमध्यम जगद्व्यापिनीं विना पुस्तक धारयिनीं भयदाञ्जडान्धकारां हस्ते स्फटिक मालिका विदधती पद्मासने संस्थितां. वंदे त्वां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तियेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता जेथ ज्ञान विज्ञान संजीव होते. जेथ योग विद्येस सामर्थ्य येते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. दंडकृपादाने कथेचा विस्तार, दंडकृपादाने कथेचा विस्तार, दंडकृपादाने कथेचा विस्तार. दंडकृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. विठ्ठल 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 विठ्ठल. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. विश्वरूपा विष्णुमाय बापा. अपरा अमापा पांडुरंगा. अपरा अमापा पांडुरंगा. अपरा अमापा पांडुरंगा. एक एका साह्य करू, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. आवाज येतो का सर्वांपर्यंत? महिला मंडळ आवाज येतो का? पाठीमागचे ऐकायला येतं का आवाज तिथपर्यंत? हा मग हरकत नाही. ओट्यावरची मित्रमंडळी आवाज येतो का तिकडं? तिकडची येतो ना? मग काय हरकत नाही, चालू दे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. भक्त करुणालय वलय भक्तवत्सल दीनबंधू जगदाधीश्वर जगतनायक जगदाधिपती भगवान श्री पंढरीश परमात्म्याचा प्राण अखंड भारतातल्या मानव जातीला पवित्र गोदामाई प्रमाणे पवित्र आणि पावन करणाऱ्या, पंचम वेदाला जन्म देणाऱ्या, भक्ती ज्ञान वैराग्याच्या प्रमुख सिंहासनावरती विराजमान होणाऱ्या आणि वारकरी मंदिराच्या कलशस्थानी शोभणाऱ्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा हा अभंग चार चरणाचा कीर्तना करिता म्हटलाय. विठ्ठल विठ्ठल अभंगाची भूमिका तुम्हा उपस्थित सज्जनांच्या उपस्थितीमध्ये भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावरती समर्पित करण्याकरता अभंगाची निवड केली. अभंग तुकोबाराय महाराजांचे अभंग चार चरणाचा आहे, जवळजवळ सर्वांच्या पाठ्यातला आहे.
काही पाठ्यातला नाही. तर माझ्या डोक्यात सहज आला. आम्ही गप्पा मारत होतो, नानाकडे बसलो बंगल्यावरती. आणि गप्पा मारता मारता सहज अशी चर्चा आली. चर्चेत माझ्या डोक्यात तो अभंग आला आणि तो म्हटला मी. भगवान श्री परमात्म्याच्या कृपेने, थोर साधू संतांच्या दयेने, समस्त ग्रामस्थांच्या योकुप्याने, पंचकृषीतील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन या सर्वांच्या मोलाच्या उपस्थितीने, सहकार्याने गेल्या 11 वर्षापासून या पवित्र पावन हनुमंतरायाच्या दरबारात पावन नाम ननाशीच्या पुण्यभूमीत हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो. आणि या सप्ताहामध्ये मला वाटतं आज चतुर्थ दिवसाची कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य परमश्रद्धेय आदरणीय समस्त ग्रामस्थ मंडळी तथा भजनी मंडळी, संयोजक, आयोजक तथा आदरणीय परमश्रद्धेय माझे हृदयस्थ असणारे शेखर नाना या सगळ्यांच्या प्रेमास्तव ही सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मी या निमित्ताने भाग्य समजेल. त्याचं कारण सांगतो. 2 वर्षापूर्वी मी कीर्तनाला आलो ना, आणि मला वाटतं तुम्ही फार दिवसाने भेटलेत मला. म्हणजे एवढ्या 5-7 महिन्यात भेटत नाही आपली. वर्षात आज झाली असेल कुठंतरी, पण 5-7 महिन्यात झालीच नाही. मी माझं भाग्य समजेन की मला वाटतं तुम्हा सज्जनांच्या उपस्थितीमध्ये आज कीर्तन करण्याचा सुयोग आहे. या पंचकृषीला एक वारकरी संप्रदायाचं गोड असं वैभव लाभलेलं मंडळी, त्यापैकी आदरणीय आमचे माझे हृदयस्थ असणारे कृष्णा महाराज झोपळे असतील, आदरणीय माणिक महाराज असतील, आदरणीय कृष्णा महाराज करंजाळीकर असतील, चोपदार आमचे. चोपदार तर नाना तुमची कमालच आहे राव. जिकडे बघितलं तिकडे चोपदारात दिसतंय मला. टाप नाही पळायची कोणाची, ठीक आहे नाही. जिकडे बघितलं तिकडे चोपदार आहे. म्हणजे चोपदाराचा एरियाच वाटून दिला काय असं मला वाटतंय. सर्व चोपदारांच्या चरणारविंदाला साष्टांग दंडवत करतो. परमश्रद्धेय उशिरा होईना, पण ट्रॉफिकमुळे ती जरा उशीर झाला कळालं. आदरणीय आमचे सन्मित्र माझे हृदयस्थ असे असणारे कृष्णा महाराज बैरागी महाराजांचे मनपूर्वक धन्यवाद आणि नतमस्तक होऊन आभार मानतो. ज्या संस्थेत मला वाटते विद्यार्थी आहेत आणि ज्यांच्या आधिपत्याखाली ते विद्यार्थी वारकरी संप्रदायाचं मला वाटतं ध्वज पताका खांद्यावरती घेऊन या शिक्षणाला अंगीकारत आहे, स्वीकारत आहे, ज्ञानोबा तुकोबाराच्या विचाराला स्वीकारत आहे, ते आदरणीय आमचे बालाजी महाराजांचे मनापासून धन्यवाद आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय आमचे अशोक महाराज पुणेगावकर आणि आदरणीय ज्यांनी इतकी सुंदर चाल म्हणावी श्रावण महाराज, तुमच्या चरणावर तर साष्टांग दंडवत आहे. तुमचं कौतुकच करणं अवघड आहे. म्हणजे सहजच भगवान परमात्मा कोणाला पण काही देत नाही महाराज, कोणाला तरी वेगळंच काहीतरी देतो आहे की नाही. विनेकरी महाराज असतील, विनेकऱ्यांचं पण मनापासून कौतुक आहे. फक्त मी धोतर ठेवतो, उद्या तेवढं धोतर घाला तुम्ही, बाकी काहीच नाही. एवढा सुंदर दैदीपान सप्ताह आहे, बाकी काही नाही. तुम्ही सुंदर आहात, तुमचं निष्ठा फार मोठी आहे, फक्त तेवढं संप करा उद्यापासून. आणि तुळशीवर उभ्या असणाऱ्या माझ्या सगळ्या म्हणजे इथल्या जीवापाड प्रेम करणाऱ्या ह्या वारकरी संप्रदायावरती आणि माझ्याबरोबर वारीत असणाऱ्या मायबापा सगळ्या माऊल्या, त्यापैकी आमची एक माऊली तुळस घेऊन उभी, त्या सर्वांच्या चरणारविंदाला, तुम्हा उपस्थित सज्जन मायबापांच्या चरणारविंदाला एकदा साष्टांग दंडवत व्यासपीठाच्या द्वारा करतो. मला वाटतं आदरणीय चेअरमन साहेब, आपण हार्मोनियम वाजायला फार दिवसानंतर कीर्तनात आलात, म्हणजे मला तरी. म्हणून आपले ननाशीकरांच्या वतीने, शेखर नाना आपल्या सर्वांच्या वतीने आणि व्यासपीठाच्या वतीने पुन्हा एकदा साष्टांग दंडवत करतो. माझ्या समवेत आलेले माझे सहकारी आदरणीय प्रकाश भाऊ जाधव असतील, आदरणीय आमचं किशोर भाऊ जाधव असतील, आणि माझा दररोजचा सारथी आमचा विनू भाऊ असेल, या सर्वांचे तुम्हा सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे. मला वाटतं मोरिया साऊंड सिस्टीम, म्हणजे आपण एका भागातून आलो, त्याच्यामुळे काही अडचण नाही. त्याच्यामुळे दररोजपेक्षा आज जरा व्यवस्थित सांभाळाल तुम्ही. म्हणजे दररोज तुम्ही व्यवस्थित सांभाळत असाल, पण म्हणतात ना घरचं असलं की जरा अजूनच जरा आहे की नाही. त्यांची मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या सप्ताहाच्या कालखंडामध्ये ज्यांनी ज्यांनी आपापल्या परीने योगदान देऊन या धर्मकार्याच्या मंडपामध्ये शोभा वाढवली, कोणी अन्नदानाची सेवा दिली असेल, कोणी द्रव्यदानाची केली असेल, कोणी शारीरिक श्रमाची केली असेल, जी जी काही सेवा या मंडपामध्ये देऊन या धर्ममंडपाला शोभिवंत बनवण्याचं काम केलं असेल, त्या समस्त ज्ञानाशिकरांच्या चरणारविंदाला साष्टांग दंडवत करतो, प्रणाम करतो, प्रणिपात करतो. आणि तुम्हा सगळ्या उपस्थित सज्जनांच्या वतीने विश्वसंत संत सम्राट श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज, मला माहित आहे समोर आज रेकॉर्डिंग चालू आहे, त्याच्यामुळं बाकीचं काही बोलता येणार नाही. बोलावं लागेल ते महत्वाचंच बोलावं लागेल. सर्वांच्या चरणाला विनम्र भावाने साष्टांग दंडवत प्रणिपात या निमित्ताने करेल. पाणी देत राहतो.
अभंग 4 चरणाचा आहे. अभंग जवळजवळ कोणाच्या पाठ्यात नसला तरी पाठ होऊन जाणं इतका सोपा आहे. म्हणजे अभंग मोबाईलमध्ये सापडतोच. पूर्वीच्या काळासारखं राहिलं नाही ना आता. पूर्वीच्या काळी समजा कीर्तनाला आपण जायचो समजा आणि कीर्तनात अभंग घेतला जो तो पाठ्यात मंडळीच्या नसला तर मोठी अडचण यायची. बऱ्याचदा कीर्तनाचे संयोजक आज महाराज आज अभंग कोणतं घेणार आहे आणि त्या कीर्तनकाराची सवय आपल्यासारखी असली ऐन वेळेवर बघूया मग मोठी अडचण यायची. परंतु काही कीर्तनकार अभंग लिहून द्यायचे. हा अभंग आहे बा कोणते कोणते झाले शोध घेऊन आणि तो अभंग ठरवायचे. पण एखाद्या वेळेला एखादा अभंग असा नवीन असला आणि तो जर पाठ्यात नसला तर मोठी गुंतागुंत व्हायची म्हणणाऱ्यांची. ती गायक मंडळी महाराज मंडळी असायची तर ते माईकवर असल्यावर बोलता पण येत नाही बाकीचं आणि काय म्हणावं. मग काही हुशार असायची मग ती समोरच्याला नकळत न करून मेळ लावायची. समोरच्याला वाटलं झालं तेच झालं स्वराला स्वर बरोबर पेटफेट लावून आणून घ्यायची ते. परंतु काही मंडळी जर ते जमायचं नाही. एक दिवस असंच झालं कृष्णाबा अभंग कीर्तनाकरता घेतला तो अभंग काही समाज गायक मंडळीला महाराज मंडळीला कळाला नाही. पण आगल्या दिवशीचा अभंग होता का तो त्या गायकाच्या हातात त्याने तोच अभंग चाल म्हणून मोकळी गेली. आता तसं राहिलं नाही. आता विज्ञान प्रगत झालंय. आता गाथा ज्ञानेश्वरी भागवत महाभारत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये म्हणजे खिशातच आहे. फक्त वाचायची उणीव आहे एवढीच अडचण आहे. बाकी प्रत्येकाच्या खिशातच सगळं जगत तंत्रज्ञान आहे आता. आणि म्हणून सगळ्यांकडे तो अभंग पाठ जरी नसला तरी आहे. अभंग तुकोबाराय महाराजांचा आहे. हा अभंग माझ्या माहितीनुसार माझ्या बुद्धीच्या आकलनानुसार हा अभंग साधकासाठी आहे. आणि इथं बसलेली मंडपातली मंडळी आहोत ना आपण ही सगळी साधक दशेतली आहे किंवा साधक दशेकडे निघालेली आहे. इथं उगाच टाइमपास म्हणून कोणीच नाही. इथं काहीतरी मिळावं काहीतरी मिळवायचंय आणि काहीतरी मिळालंय या भूमिकेच्या संबंधाने या मंडपात आलेली आपण मंडळी आहात. ठीक आहे ही लहान लेकरं असतील या लहान मुली असतील अजून त्यांच्याकडे ती आकलन शक्ती नसेल त्यांना त्याचं ज्ञान नसेल. परंतु या ज्येष्ठ मंडळीला ज्येष्ठ माता माऊल्यांना निश्चित माहीत आहे आम्ही या मंडपात का आलो. आणि मला वाटतं त्या मंडळीला काहीतरी मिळावं काहीतरी हवंय आणि ते हवंय असं ज्याला वाटतं ना त्याला साधक दशेची वाटचाल म्हणतात. आणि हा अभंग साधकाच्यासाठी महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात एक एका साह्य करू एक एका साह्य करू. ही एकमेका नाही बरं का आपण म्हणतो ना बोलता बोलता एकमेका. या अभंगाचा पाठ तसा नाही. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. या सुपंथला वाढवू पण कधी एक एका साह्य एक एकाला सहकारी. हा सप्ताह तुमचा सुरू होतोय. 11 वर्षे बोलता बोलता झाली. सप्ताह करण्यासारखी क्षमता आर्थिक दृष्टिकोनातनं नाना एकटे करू शकतील शकरणाला. पण शकरणाला एकटे करता का नाही. शकरणाला सर्वांना एकत्र आणतात. सगळ्या गावातल्या सगळ्या मंडळीला एकत्र आणतात. सप्ताह करण्यासाठी सगळ्यांच्या सहमतीशी चर्चा विनिमय करतात आणि मग हा सप्ताह शोभतो. नुसता पैसा ओतून चालणार नाही हे त्यांना मला माहित आहे. याचा अर्थ इथं तुमच्या सगळ्यांची गरज उपस्थितीची आहे सहकार्याची आहे. याचाच अर्थ एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ आणि मग तो सुपंथ वाढवूया. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पुढे कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. कोण जाणे कैशा पुरी याचा अर्थ असा निघेल आता तुम्ही आणि मी मंडपात आहोत. बसल्यापैकी एखाद्याने छातीला हात लावून सांगावं माझ्या सकट की महाराज मी आता घरी जाणार आहे मी उद्या अमुक करणारच आहे. करणाराही आपण बोलतो पण करणारच आहे. सर असं बोलता येईल सकारात्मक बोलता येईल शक्यच नाही का. उद्याचा भरोसा कुणाला नाही. कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. पुढचं कुणाला सांगता येत नाही म्हणून काय करा अवघे धन्य हो आता. तुकोबाराय सांगत तिसऱ्या जनात अवघे धन्य हो आता. अवघे धन्य हो आता काय करू स्मरविता स्मरण. ही आहे ना एवढी मंडळी यांच्याकडनं आपल्या स्वतःहून सगळे एकत्र येऊया आणि स्मरण करून घेऊया. शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात तुका म्हणे अवघे काय चरण आहे तुका म्हणे अवघे जोडी काय तुका म्हणे अवघी जोडी ती हे आवडी चरणाची. माझा पाठ झाला आता. तुका म्हणे अवघी जोडी तीही आवडी चरणाची. तुकोबाराय सांगतात त्या चरणाची आवडी अवघी जोडी. आणि आताच करूया कारण पुढे उरी
ठेविता, पुढचा भरवसा नाही, हा अभंगाचा भाव असावा असा माझा अनुमान अंदाज आहे. आणि तो कीर्तना करता ननाशी गावातल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या चतुर्थ दिनी सेवेकरिता म्हटलं आहे. विठ्ठल अभंग फार गोड आहे महाराज. अभंग ऐका ना. प्रपंच करत असताना सुद्धा एकट्या माणसाला करता येत नाही चेअरमन. प्रपंच करत असताना एकट्या माणसाला करता येतो का? नुसता पुरुषच आहे ना आता? अजिबात नाही. त्याला पुरुष म्हटला की पत्नी शोधावी लागेल, पत्नी पती एकत्र आले की मुलं लागतील. म्हणजे प्रपंच एकमेकाविना जर प्रपंच होत नसेल तर परमार्थ कसा एकमेकाशिवाय होईल हो? एकट्याने परमार्थ सुद्धा होत नाही. आणि म्हणून तर परमार्थासाठी सगळ्या संतांनी हाक दिली काय? यारे यारे लहान थोर, याची भलती नारी नर. यारे यारे लहान थोर, याची भलती नारी नर. करावा विचार, वयाची चिंता कोणाची. करावा विचार, वयाची चिंता कोणाची. टाळी वाजवा, टाळी वाजवा. प्रत्येकाला परमार्थ करण्याचा अधिकार. आणि म्हणून सांगितलं यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. नारी या, नर या, लहान या, मोठी या, जाती धर्म पलीकडचा टाका आणि सगळ्यांनीच या आणि या भक्ती सुखाचा आनंद घ्या. विठ्ठल विठ्ठल एक सांगू. एखादा कुटुंबाचा प्रमुख असतो ना, कुटुंबाचा प्रमुख, तो संपूर्ण कुटुंबाला माझं कुटुंब म्हणतो. आणि मग कुटुंबातले सुद्धा लोक काय म्हणतात? हा आमचा कुटुंब प्रमुख आहे म्हणता की नाही? काही काही कुटुंबांमध्ये बघितलं, महाराष्ट्रामध्ये फिरताना अशी काही कुटुंब मिळाली 100 100 125 माणसं एका घरात आहे अजून, आणि एकत्रितले ते कुटुंब आहेत. त्या कुटुंब प्रमुखाने गर्वाने सांगावं हे माझं कुटुंब आहे. एखाद्या गावचा सरपंच असतो, तो सरपंच सांगतो हा गाव माझा आहे, आणि मग गाव सुद्धा म्हणतो हा सरपंच माझा आहे. एखादा आमदार असतो, तो आमदार म्हणतो हा सगळा तालुका माझा आहे, मग तालुक्यातले लोक म्हणतात आमचा माणूस आहे, आमचा आमदार आहे. एखादा खासदार म्हणतो हा जिल्हा माझा आहे, आणि मग जिल्ह्यातली लोक म्हणतात खासदार आमचा आहे. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणतो हा हे महाराष्ट्र राज्य माझा आहे. उदाहरणार्थ देवेंद्रजी सारख्याने म्हणावं हा महाराष्ट्र माझा आहे, आणि मग महाराष्ट्राने म्हणावं देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री आहे. हा देश माझा आहे नरेंद्रजी मोदी साहेबांनी म्हणावं, आणि मग देशाने म्हणावं नरेंद्रजी मोदी साहेब आमचे प्रधानमंत्री आहे. पण ऐका ना, कुटुंब प्रमुखापासून बघत गेलो आपण तर प्रधानमंत्र्यांपर्यंत जरी पोहोचलो तरी फक्त व्यापकता देशापर्यंतच येईल. पण आमच्या संत महात्म्यांकडे आलं तर संत महात्मे देश काल परत्वे याच्या पलीकडे निघून गेले. विश्वमाऊली ज्ञानोबरायांना विचारा, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. विठ्ठल कुटुंब प्रमुखापासून बघितलं आपण तर प्रधानमंत्र्यापर्यंत गेलं तर देशापर्यंत मर्यादा निघेल. पण संत जीवन अतिव्यापक आहे. संत मृत्यू लोकात येतानाच महाराज केवळ एका गावाच्या कल्याणाकरता आले नाही, एका तालुक्याच्या आले नाही, एका प्रांताच्या कल्याणाकरता आले नाही, मग जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.
जगाचा कल्याण संतांच्या विभूती जगाचा कल्याण संतांच्या विभूती देहाकाष्टविधी परोपकारी देहाकाष्टविधी परोपकारी जगाचा कल्याण संतांच्या विभूती जगाचा कल्याण संतांच्या विभूती अतिशय समर्पक प्रमाण दिलं महाराजांनी. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याणासाठी, गावाच्या नाही म्हटले बरं, तालुक्याच्या नाही म्हटले बरं, जगाच्या संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती अवताराला येतात. विठ्ठल विठ्ठल. आणि या विश्वामध्ये त्या संत महात्म्याने विश्वाला माझं म्हणावं आणि विश्वाचं कल्याण इच्छावं आणि विश्वाच्या कल्याणासाठी संकल्प करून निघावं आणि त्या विश्वाचं कल्याण करावं. विचाराने ज्ञानोबरायांना तैसा वागविलास विस्तारू गीता अर्थेशी विश्व भरू आनंदाचे आवारू मांडूया जगा. या संपूर्ण विश्वाला आनंदी बनवायचंय, आनंदाचे आवारू हे म्हणणारे ज्ञानोबा आहेत. जगद्गुरु तुकोबराय त्या वाटेवरच आहे. संत परंपरेचा विचार करत असताना पारमार्थिक साधना आणि प्रपंच या दोन गोष्टी भिन्न भिन्न आहे. श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन बघितलं की दुःखाच्या वाटेवरनं प्रवास केला पण जगाला सुखी करून गेलेत. ज्ञानोबरायांचं जीवन बघितलं, अति दुःखातनं पुढे आलेत पण समाजाला सुखी करण्यासाठी समाधीपर्यंत पाऊल टाकत गेलेत. संपूर्ण समाज सुखी केला. ते जगद्गुरु तुकोबर आहेत. या अभंगाची भूमिका मांडताना असं म्हणतात, एक एका एक एका सिद्धांत असा निघेल त्यातनं. साधं घर बांधायचं म्हटलं आपण, घर तर नुसतं सिमेंट आणून घर होईल का? बरं नुसतं स्टील आणून घर होईल का? नुसते पत्रे आणून घर होईल का? नुसतं पाणी आणून घर होईल का? नुसती वाळू आणून घर होईल का? मग नुसतं कारागीर आणून गवंडी आणून घर होईल का? नाही नाही नाही. मग या सगळ्यांना एकत्र आणल्यानंतरच काय तयार होईल? एक एका. या सगळ्या वस्तू एकत्र जाऊ द्या हो. स्वयंपाक बनवायचा आहे, स्वयंपाक 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 जेवणाचा स्वयंपाक. स्वयंपाक बनवण्यासाठी मला वाटतं नुसतं चुलीवर तवा टाकला की झाला स्वयंपाक. जमतं ना? जमेल का? नाही नाही नाही. मग स्वयंपाक करायचं म्हटलं तर तुकोबराय सांगतात काय काय लागतं. उदक अग्नी धान्य झाला गडे पाक. उदक अग्नी धान्य झाला गडे पाक. एका विन एक कामान एका विन एक कामान. उदक अग्नी धान्य झाला गडे पाक. उदक अग्नी धान्य झाला गडे पाक. एका होने ह्या वस्तू एकत्र आल्याशिवाय स्वयंपाक बनत नाही. कोणत्या कोणत्या? उदक अग्नी, उदक म्हणजे पाणी, अग्नी धान्य. उदक अग्नी धान्य झाला गडे पाक. एका विन एक कामानो. हे एक नसेल आणि एक असेल चालत नाही. चाला हो, स्वयंपाकाचं जाऊ द्या, कीर्तनापुरतं बोलूया आपण. हे कीर्तन इथं करतोय आपण. कीर्तन नुसतं एकटा कीर्तनकार तुम्ही कुणीच नाही. जमतं का? लावणी मृदुंग श्रोती ताल घोष. लावणी मृदुंग श्रोती ताल घोष. लावणी मृदुंग श्रुती ताल घोष. लावणी
ओढोनिया वाटा दुसरा ओढनिया वाटा सूक्ष्म दुस्तर ओढनिया वाटा सूक्ष्म दुस्तर काय म्हटले हे कीर्तनासाठी तुमच्यासाठी म्हटलं. मी ऐकलं होतं काय म्हटलं ते म्हटलं तुम्ही काय ऐकलं की नाही. कीर्तन करायचं म्हटलं तरी नुसतं कीर्तनकार असून चालत नाही, नुसतं हार्मोनियमवादक असून चालणार नाही, मृदंगवादक असून चालणार नाही, नुसते टाळकरी असून चालणार नाही. मग लावणी मृदुंग मृदुंग लावावा लागेल, श्रुती म्हणजे विणा लावावा लागेल, टाळ लागावा लागेल, या सगळा समन्वय लावावा लागेल आणि त्यात तुमच्या सारख्यांची उपस्थिती लागेल. तेव्हा कीर्तन आहे महाराज. कीर्तनकाराने उत्तम चिंतन करावं इथपर्यंत खरं आहे. मृदंग वाजवणाऱ्यांनी उत्तम तालात आणि स्वरात मृदंग लावून वाजवावा. टाळकऱ्यांनी उत्तम ताल धरावा आणि नाचावं पण असं कधीतरी नाचावं पण. चोपदारांनी लक्ष बारीक ठेवावं, कीर्तनात कुठं विक्षेप येऊ नये. झालं की कीर्तन? झालं का कीर्तन? मग तुमचं काहीच नाही का? सगळं आमचंच आहे भाऊ इकडे. तुमचं पण कर्तव्य आहे. काय? जेव्हा जेव्हा कुणीतरी उत्तम अशी उत्कृष्ट अशी चाल म्हणेल तेव्हा तुम्ही टाळी वाजून त्यांना दाद दिली पाहिजे. वा 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 वा, काय चाल म्हटली महाराज. मृदंग वाजवणारे सुंदर वाजवले तुम्ही टाळी वाजवून त्यांना प्रतिसाद केला पाहिजे. ही लहान लहान लेकरं जेव्हा सुंदर पद्धतीने नाचू लागतील तेव्हा तुम्ही टाळी वाजून त्यांना प्रतिसाद केला पाहिजे. एखादा वक्ता बोलताना काही सुंदर बोलला, महत्वाचं चिंतन मांडलं, चांगलं काहीतरी बोलला की तुम्ही टाळी वाजून त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. तुम्ही आम्ही खेळी मेली गदारोळी आनंदे गदारोळी आनंदे गदारोळी आनंदे तुम्ही आम्ही खेळी मेली गदारोळी आनंदे गदारोळी आनंदे गदारोळी आनंदे. आणि मग जे होईल त्याचं नाव कीर्तन आहे महाराज. पण कसं होईल मग? तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळे आनंदे. पण असं नाही घडलं तर कानडीने केला आहे ना प्रमाण ते मराठा भ्रतार. हा काय पुढं? एकीचे उत्तर असं घडेल. असं घडून ही संप्रदायाची तुमची माझी इच्छा आहे. विठाला विठाला सांगू, या अभंगात प्रवेश करताना मला काही मुद्दे मांडायचे आहेत. मी फारसा विनोद करत नाही, पण एखादा म्हण सांगेल. म्हणतात कर्नाटक राज्यामधलं एका मुलाचं लग्न, म्हणजे कर्नाटकातल्या राज्यामधल्या एका मुलीशी महाराष्ट्रातल्या एका मुलाचं लग्न झालं. आणि आताची परिस्थिती तशी अवघड आहे. कुठलाही नवरदेव कुठली नवरी असू शकते. आता लग्नाचं निमंत्रण आलं की आपण जावं फक्त, बाकी डोक्याला ताण न करावा. आणि मुलगी कर्नाटकामधली आहे आणि मुलगा मात्र महाराष्ट्रामधला आहे. लग्न दोघांचं झालं नाना. लग्न चांगल्या पद्धतीने झालं, दोघं संसार करू लागले. मुलगी इकडं आली, इकडं वावरली 8-4 दिवस आणि मग तिकडून फोन आला, म्हटलं या दोघं जण सासरवाडीला. आणि मग मुलगा आणि मुलगी तिकडे कर्नाटकमध्ये गेली. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एकाने कळे. 100 वर्ष झाले सप्ताहाला, तरी सप्त्यामधलं काय बेनिफिट निघाला? एक टाळकरी गावात तयार झाला नाही. हा बेनिफिट आहे का? हे दुर्दैव आहे की नाही आमचं? कधीतरी आमचे ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी कीर्तनात सांगायचे महाराज, जुना काळ होता आणि जुन्या काळामध्ये ह्या लाईट नव्हत्या, वीज नव्हती, वितरण नव्हतं, असं काहीच नसायचं. पण शेती करायची की नाही लोक, मायबाप तुमचे माझे पूर्वज? शेती करताना ते शेतीला पाणी द्यायचे की नाही ना? पाणी देत असताना विहिरीवर मोठं हाकायचे म्हटले. ते मोठं हाकता असताना एक जण मोठ हाकायला लागायचा. आता या पिढीला मोठ म्हणजे काय कळणार नाही. ती मोठ हाकलण्यासाठी एक असायचा चेअरमन साहेब, आणि मोटरचं पाणी ज्या शेतात जायचं त्या शेतात पाणी भरायला एक जण असायचा. 2 तास विहिरीवरती मोठ सुरू होती आणि विहिरीतलं थारुळ्यात पडणारं पाणी त्या पाटाने जुळजुळ पाटात पाणी जात होतं. कशाला? शेताच्या पिकाला पाणी जात होतं. 2 तास मोठ हाकलण्याचा विचार केला. 2 तास आपण मोठ हाकलतोय, बैल पण थकलेत, आता आपण पण जरा थकलो, आता जरा मोठे जे बैल सोडूया, बैलांना चारा पाणी करूया, आपण पण भाकरी खाऊया.
म्हणून त्यांनी पहिलं मोठेचे सोडले आणि बाऱ्यावर असणाऱ्या मित्राला आवाज दिला, सहकार्याला आवाज दिला. म्हटले, ए बाळू, अरे आता मोठ सोडलीये, तू पण जेवायला इकडे ये. किती झालं रे पाणी भरायचं? आणि मग त्याने सांगितलं अजून पाणीच नाही आलं. मग 2 तास पाणी गेलं कुठं? मग आपल्याकडे एक म्हण आहे बघा, जुनी माणसं म्हणायची, मग याचा अर्थ कुठंतरी पाणी मुरतंय. कळतं की तुम्हाला? 100 वर्ष आम्ही सप्ते करून आमच्या गावातलं एक टाळकरी तयार होत नसेल तर आम्ही मागे वळून बघितलं पाहिजे की नाही? कधी कधी शिवावलोकन केलं पाहिजे की नाही? हा पोरगा महाराष्ट्रातला कर्नाटकमध्ये गेला. कर्नाटकमध्ये गेल्याच्या नंतर दोघंच पती पत्नी फिरत, म्हणजे गाडीत बसलेले आहे, शेटावरती बसलेले आहे. इकडे होतं तिला हाफ तिकीट महाराष्ट्र सरकारचं, पण तिकडे काय हाफ नव्हतं बुवा, त्याला होतं फुल. गाडीतनं तो असं बाहेर बघत होता बसमधनं, अशी गावं लागली की गावाची ती नावं बोर्डावर यायची. त्याने सहज आपल्या पत्नीला विचारलं, म्हणलं का ग या गावाचं नाव काय? तिने सांगितलं येनंद्री. त्याला वाटलं येनंद्री नावाचं गाव असावं. एक 10-5 किलोमीटर पुढे गेला, तुमच्या गोळशी फाट्यासारख्या अंतरावर, आणि पुन्हा एक गाव लागलं. आणि पुन्हा त्याने विचारलं, म्हटले हे कोणतं गाव आहे? ती म्हटले येनंद्री. तो म्हटले असं कसं होऊ शकतं, एकाच नावाचे 2 गाव कशी असू शकतात? तो म्हटले असेल, तिकडे खुर्दा असेल, बुद्रुक असेल. पुन्हा 10 किलोमीटर पुढे गेला, गाडी 10 किलोमीटर पुढे गेली, पुन्हा गाव आलं. पुन्हा त्याने बायकोला विचारलं, म्हटले का ग या गावाचं नाव काय? ती म्हटली येनेंद्री. त्याला राग आला, त्याने खाड केली तशी बायको. हा अशी अशी सवय लागते महाराज मारायची, अशी खाड केली. म्हणजे तुम्ही मारत असं नाही म्हणायचं मला. अशी खाड केली तिने बायकोला मारलं. कळलं ना तुम्हाला का बरं मारलं? का बरं? एकाचे उत्तर एकानं कळे. कीर्तनकाराने कीर्तन केलं आणि सकाळी जर लोक म्हटले महाराज डोक्यावरनं गेलं, उपयोग आहे का ना? नाही नाही नाही, संध्याकाळचं कीर्तन मंडपातलं कीर्तनातलं काहीतरी आम्हाला कळलं तर आमच्या सप्ताहाचं काहीतरी सार झालं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबार आहे महाराज या भूमिकेकडे मला तुम्हाला घेऊन जात आहे. कीर्तन करत असताना तुमचा आमचा सर्वांचा समन्वय लागेल. एक एका एक एक, जसं तुम्ही प्रमाण दिलीत ना महाराज, तुम्ही लावून या मृदुंग म्हटले, तुम्ही पण प्रमाण म्हटले ना, तुम्ही आम्ही खेळी मिळी, ही सगळी प्रमाण इथं समन्वय काय. या सगळ्या गोष्टीचा मेळ इथं जमल्याशिवाय कीर्तन होत नाही. मला चला हो, तुमचं माझं शरीर आहे की नाही? शरीर आहे पोरांनो, आहे की नाही? काय म्हणता याला? तुम्ही बोललं पाहिजे तर कीर्तन काय आहे याला? काय म्हणता याला? शरीर. या शरीरामधला एक जरी पार्ट बंद पडला, खराब झाला, तरी शरीराची परिस्थिती बिघडते की नाही? म्हणजे ऐकायची होऊ द्या की दिसायची होऊ द्या की खायची होऊ द्या की नाकाची होऊ द्या की हाताची होऊ द्या पायाची होऊ द्या, एक जरी पार्ट शरीरातला निकामी झाला रे झाला की शरीराची अवस्था. याचा अर्थ या शरीराला सुद्धा चालण्यासाठी प्रत्येक पार्ट एकमेकाला सहाय्य करतोय, म्हणून शरीर सुस्थितीमध्ये चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण गाडीवर फिरतो, गाडीच्या इंजिन मध्ये किंवा गाडीच्या सगळ्या यंत्रणेमध्ये गाडीचं पुढच्या चाकाने मागच्या चाकाला साथ द्यायची नाही असं ठरवलं तर चालेल का? गाडीवर बसल्या पुढचं टेकलंय, चालेल गाडी चेअरमन पुढे? नाही चालणार ना. गाडीचे चाकं म्हणा, गाडीची यंत्रणा म्हणा, एकमेकाला सहाय्य करते म्हणून तर गाडी चालले ना. या जीवनाचं सूत्र मांडत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तेच आहे, पण हे सूत्र पटवताना श्रीमंत संत तुकोबारायांनी बरं का कृष्ण महाराज अभंगाच्या 4 चरणापैकी 3 चरणात फार मार्मिकता मांडली. ऐका, अवघा शब्द 3 चरणात आलाय बघा. तुमच्याकडे मोबाईल असेल, मोबाईल अभंग बघा. अवघा शब्द संतांचा आवडता शब्द आहे. अवघ्या शब्दाने काय म्हटले तुकोबाराय महाराज? एक एका सहाय्य करू, अवघा धरू, पहिल्या चरणात, बरोबर आहे. अवघे धन्य हो आता, 3ऱ्या चरणात, बरोबर आहेत ना. आणि शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे अवघे, बरोबर. अवघा शब्द 3 वेळेला आला. ऐका ना, अवघा शब्द म्हणजे अवघा शब्दाचा अर्थ निघेल अवघा म्हणजे सगळे. ऐका, सोपं कीर्तन करतो जरा. अवघा शब्दाचा अर्थ निघेल आपण सगळे, सगळे शब्दाचा अर्थ निघेल आपण सारे, आपण सर्वजण मिळून एकत्र आलो तर काय होऊ शकतं? ऐका, उत्तर सांगतो तुम्हाला. एका माणसाने पाठीभर फुलं आणलेत आणि ती फुलं इथं टाकलेत. ते फुलं इथं असे पडलेत सगळे. काय आहे ते पूर्ण? काय आहे पूर्ण? ऐका, एक पाठीभर फुलं आणले एका माणसं इथं ओतलेत. काय ओतलं?
पाठीवर फुलं ओतले. पण तेच फुलं एक आजीबाई घरी पळत गेल्या. त्यांनी एक सुई आणि दोरा आणला आणि ते सुई आणि दोऱ्याच्या द्वारा ते फुलं एक एक करून त्या दोऱ्याच्या आतमध्ये ओवलेत. तर त्या विस्कटलेल्या फुलांमधनं दोऱ्यात ओवल्याच्या नंतर एक माळ तयार झाली. पण कधी एक एक एका एका साये करो एका एका साये श्रीमंत संत तुकोबाराय महाराज सांगतात एक एका सहाय्य करू. एक एकाला सहाय्य केल्यावर काय होतं तर एक काय झालं एका एकट्याने काहीच होत नाही. पण एकमेकाने एकत्र येऊन एकमेकाला सहाय्य करून एकत्र जर आले तर काय होऊ शकतं. एक गाव होतं. गाव ऐका भजन करा आठवलं म्हणून बोलतो. विठाला विठाला डोंगराच्या पायथ्याशी गाव बसलं होतं आणि गावामधले जे काही प्राणी होते डुक्कर वगैरे तो जंगलातनं शिया यायचा आणि एक एक डुकराला पकडून न्यायचा. एक एक डुकराला बरीचशी डुकरं पकडलीत बा. शेवटी डुकरांची मिटिंग सुरू झाली. डुकरांचं सांगतोय हा. त्याच्यातलं एक वयोवृद्ध म्हातारा डुकर होता. त्याच्याकडे तक्रार मांडली. म्हटले बाबा 5-25 डुकरं त्या शिहाने एकट्याने येऊन एकट्याने एक एक उचलून दिलं म्हटले. ते म्हातारा अनुभवाने पक्क होतं डुकरांमधलं. त्याने सांगितलं एक काम करा. तुम्हाला जर राहिलेल्यांना वाचायचं असेल तर तुम्ही आता विस्कटून राहण्यात काय अर्थ. तुम्हाला एकत्र यावं लागेल. तो एकटा शिय तुम्हाला भारी पडतोय ना. तुम्ही सगळे एकत्र या. तो इथं आला की तुम्ही सगळे मिळून त्याच्यावरती आक्रमण करा. मग मात्र त्याचं काही चालणार नाही. दुसऱ्या दिवशी तो शिय गावामध्ये आला. सगळे डुकरं एकत्र आली होती. सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती आक्रमण केलं आणि शिय पळून गेला आणि सगळी मंडळी वाचली. बिनधास्त जगू लागली. मुद्दा माझा संपला. जुनी लोक सांगायची बरं का शिंगाडे काका. जुनी माणसं अशी म्हणायची पूर्वी गवताच्या काडीची मूठ जर बांधली तर वाघ आकळता यायचा म्हटले. म्हणजे काडीला काडी अशा गवताच्या काडीच्या दोर तयार केला तर वाघ आकळता यायचं एवढी ताकद एका गवताच्या काडीत होती. पण एका गवताच्या काडीत ताकद नाही. एका गवताच्या काडीने असंख्य गवताच्या काड्यांना आपलंसं केलं आणि असंख्य काड्या एकत्र आल्या त्या एवढ्याही एक झाल्या. मग ती ताकद निर्माण झाली. विठ्ठल विठ्ठल. श्रीमद भागवतामध्ये एक सुंदर कथा आली. आठवलं म्हणून बोलतो जरा. कश्यपाच्या 2 पत्नी आहेत. महाराज कश्यपाला दिती आणि आदिती. ऐका रे. ऐका 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 ऐका. जमलं ना. ओके नो प्रॉब्लेम. विठाला विठाला टाळी वाजवा. आणि त्यांचा पंगा घेणं तेवढं सोपं नसतं. या टीमचा पंगा घेणं म्हणजे अजिबात नाही. हे भल्या भल्याला उजरू देत नाही राव. हे मोठी माणसं तरी थांबून घेतील. पण हे एक पोरगा 8 दिवस शाळेत गेला नाही. शिक्षकाला त्याने शाळेत सांगितलं होतं घरी माझे आजोबा वारले येता येत नाही 8 दिवस म्हटले. 10 दिवस योगायोगाने शिक्षक त्याच गल्लीने त्या घरी चालले. त्या
शिक्षकाने विचारलं, म्हटलं त्या बाळूच्या घर कुठं आहे त्या पोराचं? म्हटलं ते समोर दिसतंय ते. ती पोराने बघितलं गुरुजी आपल्या घराकडे, ते पोरं पळत गेलं. त्याचा आजोबा दारात बसलेला होता. आजोबाने पण गुरुजी लांबनं बघितलेत. आजोबा म्हटले, बाळ्या पळ पळ पळ, गुरुजी आले, लप तू जाऊन. म्हटले, बाबा तुम्ही पटकेन लापा, तुम्ही लापा तुम्ही. म्हटलं, मी का बरं लापा? नाही म्हटले, मी गुरुजीला सांगितले माझे आजोबा वारलेत आणि आता मी येत नाही. ही हुशार मंडळी महाराज, यांचा नाद नाही करायचा. विडाल कश्यपाच्या दोन पत्नी आहेत, दिती आणि आदिती. दितीपासून झाले ते राक्षस आणि आदितीपासून झाले ते देव. ऐका ऐका हा, एकाच आई म्हणजे एकाच बापाच्या दोन पत्या, एकीपासून झाले ते राक्षस आणि एकीपासून झाले ते देव. काही काळ लोटला. आता राक्षस म्हटलं की चांगलं वागणं नाही, चांगलं बोलणं नाही, चांगलं करणं नाही, चांगल्या कामाला मदत करणे नाही. हे चांगलं ज्याला जमत नाही समजावं तो तुम्ही म्हणा, पण नेहमीच चांगलं करावं हे ज्याचं ब्रीद आहे समजावं तो देव. दिती आणि आदितीचे दोघं मुलं, पण कर्तृत्व दोघांचं वेगळं होतं. एक राक्षस होते आणि एक देव होते. शेवटी कर्माची फळं प्रत्येकाला त्याच्या त्याच्या भेटत असतात. देव चांगलं कर्म करत होती ना, त्यांची फळं पण त्यांना चांगली मिळत होती. राक्षस चुकीची कर्म करत होती ना, त्याची फळं पण त्यांना चुकीच्या पद्धतीने भोगावी लागत होती. एक दिवस राक्षस मंडळीला काहीच मिळ लागे ना, ते म्हटले देवांचं एवढं चांगलं होतंय, आमचं का चांगलं होत नाही बा. आणि मग ती आजोबाकडे गेले. आता त्यांचा आजोबा कोण? भगवान ब्रह्मदेव. कश्यपांचे ब्रह्मदेवाकडे गेले, सांगितलं, म्हटले बाबा तुमच्याकडे पंक्ती भेद आहे. म्हटले तुझ्या भाव आहे तुमच्याकडे. म्हटले कसा? तुम्ही देव मंडळीला आपला जवळ करतात, त्यांना जवळ घेतात, त्यांना सगळं काही प्रेमाने करतात, आम्हाला मात्र तुम्ही जवळ घेत नाही. ब्रह्मदेवाला कळालं यांना काय म्हणावं हे ब्रह्मदेवाला कळालं. पण ब्रह्मदेवाने विचार केला, शेवटी आता आपलेच बोलता येत नाही. ब्रह्मदेवाने विचार केला, ही जन्माला जरी आपल्या कुळात आले असतील तरी ही राक्षस आहे. ब्रह्मदेव म्हटले, अरे तुम्ही थोडं चांगलं वागत जा, चांगल्या कामाला मदत करत जा, चांगल्या जगा, चांगलं होईल. पण ते म्हटले असं नाही, तुम्ही सगळं त्यांना सहकार्य करतात, आमचा विचारच करत नाही, आमच्याबद्दल तर अजिबात तुम्हाला प्रेमच नाही, आमचे फोन तुम्ही उचलत नाही. म्हणजे बऱ्याचदा असे म्हणायला लागले ते. आणि जेव्हा हे झालं, ब्रह्मदेव म्हटले एक काम करा, परवा मी तुम्हाला भोजनाची व्यवस्था करतो आणि सगळी जेवणाला माझ्याकडे या. दितीच्याही मुलांना म्हणजे राक्षसांना आणि आदितीच्याही मुलांना म्हणजे देवांना जेवणाला ब्रह्मदेवाने बोलवलं. पंचपक्वान्नाचा स्वयंपाक तयार केला. जेवणासाठी देव मंडळी राक्षस मंडळी एकत्र आले. आल्याबरोबर राक्षस मंडळी सांगितले, देव ब्रह्मदेवा आजपर्यंत झालं ते झालंय, आज तरी पहिल्यांदा पंक्तीत आम्ही बसणार. कोण म्हणतंय? राक्षस. तुम्हालाच कीर्तन करणं गरजेचं आहे, बाकी जाऊ द्या. ते राक्षस म्हटले पहिल्यांदा आम्ही पंक्तीत बसणार. ब्रह्मदेव म्हटले हरकत नाही, स्वयंपाक तयार आहे, तुम्ही जेवणाला बसा, पण जेवणाचे काही नियम आहे, त्या नियमात जेवण करायचंय. ऐका नियम जरा, एका साह्य करू. ऐका, अभंग कळून देतो तुम्हाला सोप्या भाषेमध्ये. जेवणाचे काही नियम आहे. जेवणाचा वेळ फक्त अर्धा तास असेल. जेवताना कोपऱ्यामध्ये हात वाकवायचा नाही. आपण जेवताना असं वाकवतो ना, नाही वाकवलं भगवान तर काय होईल? जमेल का? ब्रह्मदेवाने सांगितलं बसा पहिल्या पंक्तीला तुम्ही. राक्षसांनो माझं काही दुमत नाही, पण कोपऱ्यामध्ये हात वाकवायचा. राक्षस म्हटले चालेल चालेल, पण आम्हीच आधी बसू. आणि बसले अगोदर सगळे पंक्तीला. वाडप्यांनी भांडे भरले, वाडपे भांडे घेऊन आले, पत्रवाळीवर वाढले आणि सांगितलं ब्रह्मदेवाने, चला तुमचा टाइम सुरू झालाय, करा जेवणाला सुरुवात. आता ते काय श्लोक म्हणतील काय? श्लोक? अहो काय कृष्णाबा, मी 20-22 वर्षापासून दिंडीत चालतो, मला माहित आहे. 2-5% लोक असे असतात, वाढणारा पंक्तीमध्ये घुसून थोडा पुढे गेला की श्लोक म्हणणाऱ्याची वाट बघत नाही तो बसलेला. अवघड असतं ते. वाढणाऱ्यांनी सगळे पक्वान्न वाढले आणि यांनी जेवणाला सुरुवात केली. पण नियम काय होता? अर्धा तासात जेवण उरकायचंय आणि कोपऱ्यामध्ये हात वाकवायचा नाही. त्या पात्रवाळीवरती डाळ होती, भात होती, भजी होती, पोळी होती, बटाट्याची भाजी होती सुकी, बरेचसेच पदार्थ होते. ते असे उचलत होते पत्रवाळीवरचं आणि असे आता हात वाकवायचा नाही म्हटलं, असं असं तर काही फेकता येत नाही ना, मग ते असं भरून घ्यायचे हातामध्ये ओंजळ. बघताय ना तुम्ही, घरी गेल्यावर ट्राय करा, जमतं का उद्या. असं हात भरून घ्यायचे आणि असं हात वरती करायचे आणि वरतून सोडायचे. ते काय हे बघ जमलंय. आता उद्या तुम्ही ट्राय करणारच आहे, जमलंय आता, ट्राय होणारच उद्या 100%. असा हात भरला
भरला रे भरला की ते घासाचा ते असं वरती करायचे. तर काही नाकात जायचं, काही डोळ्यात जायचं, काही तोंडात जायचं. अर्धा तासामध्ये कुण्याच राक्षसाचं पोट भरलं नाही. थोडस दोन तांदळाचे म्हणजे भाताचे शीत पोटात गेले असतील काहीतरी. परीक्षाच झाली त्यांची ती आणि घंटा वाजला, वेळ संपला, चला उठा उठा उठा. आणि सगळे पंक्तीवरनं उठवलेत राक्षस मंडळी. सगळे एकमेकाकडे बघायचे पण त्यांना मजा वाटायची. आणि मजा कधी वाटते सांगू का? त्याच्यातलं कोणाचंच पोट भरलं नाही ना म्हणून त्यांना मजा वाटायची. ते म्हणले तू उपाशी आहे, मी उपाशी आहे. पण म्हणले आता जाऊ दे, देव कशी जेवता बघूया. राक्षस मंडळी जेवून बाजूला झालेत, जागा साफ केलीत, पत्रवाळ्या पुन्हा वाढणारे हातात घेऊन तयार झाले. आणि ब्रह्मदेव म्हणाले चला देव मंडळी, तुम्हाला पण तोच नियम आहे, वेळ अर्धा तासाचीच आहे, तुम्हाला पण कोपरामध्ये हात जेवताना वाकवायचा नाही. देव मंडळी महाराज ती चतुरा तू शिरोमणी. देव म्हटले काय का चिंता करा. देव बसतानाच असे बसलेत महाराज, याचा हात तिकडे पुरला आणि त्याचा हात तिकडे पुरला, अशा अंतरावर 63 आकड्याने बसलेत ते एकमेकाच्या समोर. कोण? पत्रवाळ्या फक्त मध्ये ठेवायला जागा ठेवली, वाढप्याने सगळे पदार्थ वाढले आणि आरोळी दिली. वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, श्लोक म्हटला गेला आणि जेवणाला सुरुवात झाली. महाराज तिकडचा बसलेला हात पदार्थ भरवत होता हातामध्ये आणि समोरच्या तोंडामध्ये घालत होता. आणि इकडचा हात भरवत होता पत्रवाळीवरनं, घास भरवत होता आणि समोरच्या तोंडामध्ये घालत होता. राक्षस म्हटले काय डोकं बाहेर माणसं ही, काय हुशार मंडळी आहे. म्हटली अर्ध्या तासाच्या आत जेवण पोटभर झाली, पत्रवाळीवर काही शिल्लक ठेवलं नाही आणि सगळी उठली देव मंडळी. चालली का जेवण झाली त्यांची आणि सगळी देव मंडळी निघाली. राक्षस म्हटली काय डोकं आहे रे. देव म्हटले अरे तुम्हाला पहिल्यापासून मी हेच सांगत होतो, तुम्ही काय करा, तुम्ही जन्माला आल्यापासून 63च्या आकड्याप्रमाणे वागत नाही, तुम्ही 36च्या आकड्याप्रमाणे वागता आहात. 36च्या आकड्याप्रमाणे वागत असल्यामुळे तुमच्या पोटाला सुद्धा तुम्हाला पोट भरता येईना, पण 63च्या आकड्याप्रमाणे वागल्यामुळे देवांना एकमेकाच्या तोंडात घास एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी तदवत एक एका साह्य करू अवघा धरू सुपंत. विठ्ठल विठ्ठल. या भूतलावरती संत महात्मे या मृत्यू लोकातल्या प्रत्येक जीवाचं कल्याण इच्छिण्यासाठी आलेत महाराज. पण इच्छा कल्याण इच्छित असताना, कल्याणाची भूमिका मांडत असताना स्वार्थ नावाची गोष्ट संतांनी ठेवलीच नाही. एक महत्वाचा मुद्दा मांडेन, ज्याच्यामुळे तुमच्या माझ्या जीवनाचं सार्थक होतं त्याचं नाव देव आहे. सफलता जीवनात येते ज्याच्या प्राप्तीने, ज्याच्या भेटीने, त्याचं नाव देव आहे. तो देव सुद्धा संताशिवाय भेटत नाही. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते वै. ते संत महात्मे मृत्यू लोकामध्ये आलेत. मृत्यू लोकामध्ये त्यांनी प्रतिज्ञा करून या जगाच्या सुखासाठी अहोरात्र प्रयत्न केले. पुसोनियाले संत हित हित जगाचे, हित हित जगाचे, हित हित जगाचे. पुसोनियाले संत हित हित जगाचे, हित हित जगाचे, हित हित जगाचे. अतिशय सुंदर प्रमाण दिलं कृष्णाभाऊ तुम्ही. पुसोनियाले संत हिताहित जगाचे. जगाचं हित कशात आहे हे विचारून संत महात्मे इथं आले. आपण नाही विचारलं कुणाला, पण संतांनी विचारलं. महाराज ऐका ना, समाजात सगळ्यांचा प्रश्न एकच आहे, मला देव भेटेल का, माझा उद्धार होईल का, माझ्यावर देव कृपा करेल का. सगळं खरं आहे महाराज, पण संभ्रम निर्माण झालाय प्रत्येकाच्या ठिकाणी. कुणीतरी एखादा महाराज येतो, आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावरती तो त्याच्या पद्धतीचा संप्रदाय तुमच्या माझ्या पुढे पंथ मांडतो आणि तुमच्या माझ्या जीवनाची वाट वेगळ्या दिशेने घेऊन जातो. अर्थात तुम्हा मला भुलवतो आणि पुढे जाऊन मात्र तुम्हा मला दुःख भोगावं लागतं. एक सांगू, या भूतलावरती वारकरी संप्रदायासारखा प्रभावी संप्रदाय आणि वारकरी संतांसारखे प्रभावी संत या भूतलावरती नाही की ज्या संतांनी देव दाखवला. कुणीतरी येतोय संप्रदाय, कुणातरी संप्रदायाबद्दल बोलतोय आणि कुणातरी पंथाबद्दल बोलून तो तुमची माझी दिशाभूल करतोय. आपण पण वेड्यासारखं काही अभ्यास न करता त्याच्या मागे जातो आणि पुढे जाऊन आपला विश्वासघात होतो. पण माफी मागून बोलू, एक स्वतःचं हित साधण्यासाठी जा, पण ज्या संप्रदायाला वेद प्रणित, संत प्रणित, ग्रंथ प्रणित, तीर्थ प्रणित, मंत्र प्रणित
आधार आहे, अशा संप्रदाय चालवणाऱ्याचे किंवा संप्रदायाच्या वाटेवर चालणाऱ्याच्या मागे जा, कुणाच्याही मागे नका जा. सांगू, वारकरी संप्रदाय अनादी संप्रदाय, अनादी म्हणजे दत्त संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, चैतन्य संप्रदाय असेल, या तिघांनाही एकत्र करून विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी जन्माला घातला, त्याचं नाव वारकरी संप्रदाय. विठ्ठल विठ्ठल महाभारतामध्ये प्रश्न आला, यक्षाने धर्मराजाला प्रश्न केला, महाराज माझे अनेक प्रश्न केले यक्षाने धर्मराजाला. त्या प्रश्नापैकी एक प्रश्न असा होता, महाराज आम्हाला कळेना आम्ही कोणत्या वाटेने जावं, आम्हाला आमचं कल्याण व्हावं असं वाटतंय, आम्ही एकमेकाला सहकार्य पण करतोय, पण कोणत्या वाटेने जावं आम्हाला कळेना. महाजना येन सतपंथ, हा महाजन म्हणजे मोठी माणसं ज्या वाटेने गेली त्या वाटेने जा. मोठी माणसे कोण? वेद मार्गे मुनी गेले तेची मार्गी चालिलो, नकळेचे विषय सुख, नकळेचे विषय सुख अंधा म्हणून बोलिलो. विषय सुखाच्या अधीन असणाऱ्याला अंध पण आलं, आंधळा झाला म्हणून उघड बोलिलो. मला वाटतं निवृत्तीनाथ दादांचा वासुदेवाया उघड त्याच्यामध्ये बोललो की या भूतलावरती कुणाच्या मागे जाऊ नका. मग कुणाच्या मार्गे जा? वेद मार्गी मुनी गेले, ज्या मार्गाने वेद गेले त्या मार्गाने मुनी गेले, ज्या मार्गाने मुनी गेले त्याच मार्गाने संत गेले, आणि संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने तुम्ही आपण चला. कोणता मार्ग आहे तो? भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवेया पापा, येणे जाणे खेपा येण्याची एक खुंटती, येणे जाणे खेपा येणे खुंटती, भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवेया पापा, येणे जाणे खेपा येण्याची एक कुंटती. याच वाटेने येणे जाणे खेपा कुंटती, याच वाटेने परमात्मा कृपा लादती, याच वाटेने संत कृपा आमच्यावर होती. पण कोणतं वाट? वेदमार्गी मुनी गेले तेची मार्गी चालिलो. वेदाचा मार्ग तो संतांनी स्वीकारला, संताचा मार्ग तो तुम्ही आम्ही स्वीकारावा. आग्रह कुणाचा आहे? संत महात्म्यांचा. ऐका 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 जरा. मग ज्या संत महात्म्याने हा आग्रह केला, त्या संत महात्म्याने कुण्या संप्रदायाच्या आधाराने हा आग्रह केला? वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून. ऐका ना, वारकरी संप्रदायाची 5 तत्व ऐकून जा. ज्या संप्रदायाला देव आहे, वारकरी संप्रदायाला देव आहे. कोणता कोणता देव आहे वारकरी संप्रदायामधला? विठ्ठलामुचे जीवन आगम निगमाचे स्थान. विठ्ठलामुचे जीवन, विठ्ठल नावाचा देव आमचा वारकरी संप्रदाय देव आहे. नाही नाही, राम आणि कृष्ण आमचे देव आहे. चला, वारकरी संप्रदायाला संत आहे. कोणते संत आहे? ज्ञानदेव तुकाराम. हे 2 संतांची नाव घेतली की सगळे संत येतात. सगळी संत त्यामध्ये आलेत. ज्ञानोबा तुकोबा, नाथ बाबा, गोरोबा चोकोबा, हे सगळे संत त्याच्यामध्ये येतात. वारकरी संप्रदायाला ग्रंथ आहेत. कोणते ग्रंथ? गीता भागवत करीती श्रवण. गीता आणि भागवत, ज्या गीतेने आम्हाला जगायचं शिकवलं आणि ज्या भागवताने आम्हाला मरायचं शिकवलं. गीता भागवत नावाची ग्रंथ आहे. ज्या संप्रदायाला तीर्थक्षेत्र आहे, वारकरी संप्रदायाला तीर्थक्षेत्र आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कुशावर्त नावाचं, रामकुंड नावाचं, गोदावरी नावाचं तीर्थक्षेत्र आहे. चंद्रभागा नावाचं तीर्थक्षेत्र आहे. इंद्रायणी नावाचं तीर्थक्षेत्र आहे. असंख्य तीर्थक्षेत्र आहे जिथे आम्ही स्नान करून पवित्रता प्राप्त करू शकतो. आणि 5वी गोष्ट, या संप्रदायाला मंत्र आहे. कोणता? उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण म्हणा. राम आणि कृष्ण नामाचा उघडा मंत्र या वारकरी संप्रदायाला. अशी 5 मूल्य, 5 तत्व ज्या संप्रदायाला आहे, तो संप्रदाय वेदाच्या वाटेने संत गेलीत, संताच्या वाटेने सगळी प्रणाली चाललीत.
त्या वाटेने तुम्ही आम्ही यावं हा आग्रह करणारी तुकोबराय महाराज आहेत. विठ्ठल विठ्ठल. प्रश्न पडला आमच्या पुढे, आम्ही खरंच या वाटेने येईल का, आमचं हित होईल का? एक माफी मागून बोलू का? माफी मागून. आपली अवस्था काही मंडळीची अशी झाली, आपल्याकडे असं म्हणतात बघा काही माणसं, महाराज तो सांग कामे आहे हो, म्हणता की नाही? असं सांगितलं तेवढंच करतो हो. नुकतंच लग्न झालेला जावई सासरवाडीला गेला नाना, म्हणजे निघाला. बरेच दिवस झाले होते, सासरवाडीला जायची इच्छा होती आणि त्याने आईला विचारलं, म्हटले आई जाऊ का सासरवाडीला? आई म्हटली जा, पण आगाऊपणा करू नको सासरवाडीला गेल्यावर. काही जावयांना सवय असते की आगाऊपणा करायचा. अशोक सासरवाडीला जा पण आगाऊपणा करू नको, असं लवून बुजून जावं म्हटले सासरवाडीला माणसाने. ऐकताय ना सगळे तुम्ही? ही लहान, अजून लहान त्या वर्गात नाही, जे त्या वर्गात गेले त्यांनी ऐकून घ्या. असं आईने सांगितलं त्या पोराला, असं लवून बुजून जावं म्हटले सासरवाडीला. आणि निघाला तो माणूस, तो जावई असा वाकून 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 चालला. शेतीच्या बांधाबांधाने रस्ता होता. काही शेतकरी शेताच्या काही राखण करत होते. त्यांनी बघितलं हा वाकत वाकत चाललाय, कोण गडी आहे बा. ज्या अर्थी हा वाकत वाकत लपत छपत चालला, ऐकताय ना सगळे, त्या अर्थी हा चोरच आहे. 2-4 शेतकरी पुढे जाऊन आडवे झाले, त्याला पकडलं, असा मारला. तो म्हटले का मारतोय मला हो? तो म्हटले असं वाकत वाकत चोरासारखा का चोरी करून चालला? तो म्हटले मी चोर नाही, मी चोर म्हणून वाकत नाही. म्हटले मग? मला माझ्या आईने सांगितले असं लवून बुजून वाकून वाकून सासरवाडीला जावं. ते म्हटले मूर्खा, लवून बुजून सासरवाडीला जा, पण असं चोर म्हणून का जातोय? असं नको जाऊ. मग आता रस्त्याने ताट मानेने ताट छाती काढून जा म्हटले. आणि असं रस्त्याने चालताना शांत नको जाऊ म्हटले. मग हा हू करीत जा म्हटले. तो सांग काय मॅच होता. तिथून पुढे त्याने असं वाकणं सरळ चालणं सुरू केलं. शांत जाण्याऐवजी हा सुरू केलं. पुढे एक सस पकडणाऱ्याने जाळा लावून बसलो होतं. ते बऱ्याच वेळ सस त्या जाळ्यात येण्याची वाट बघत होतं. इकून तिकून सस जाळ्यात येण्याची वेळ आणि याची तिथून हा करत जाण्याची वेळ. सस पळालं, त्याने बघितलं जाळ्यावाल्या मालकाने, असा पकडून असा मारला. ते म्हटले 4 दिवसापासून जाळा लावून बसलो होतो, आज कुठनं तरी सस जाळ्यात जायची वेळ आणि तुझा इथं जाळ. कळलं ना तुम्हाला? तू म्हटले पण माझा काय दोष आहे? मला त्यांनी सांगितलं ना शांत बसून जाऊ नको, असं शांत जाऊ नको, हाऊ करत जा. ते म्हटले आले पण माझं सस जाळ्यातून गेलं ना. म्हटले मला आता मारण्यात काय अर्थ नाही, मी असं कसं वागू तेवढं सांगा. म्हटले आता तू एक काम कर, आता तुला पुढे जायचंय ना, तू आता असं हाऊ करत नको जाऊ. मग असं म्हण, एक गेलं दुसरं येऊ दे, एक गेलं दुसरं येऊ दे. योगायोगाने असं म्हणत ते त्या गावातून पुढे निघालं आणि पुढच्या गावात पोहोचलं. एक गेलं दुसरं येऊ दे असं म्हणत चाललं होतं सर. ते योगायोगाने त्या गावात एक चांगला माणूस मरण पावला होता आणि त्याची अंत्ययात्रा चालली होती. हा महाशय तिथं पोहोचला. कळतं ना तुम्हाला? सगळा गाव स्तब्ध होता. त्या माणसाच्या जाण्याचं दुःख त्या गावाला होतं. चांगला माणूस मरण पावलाय बुवा. आणि हा तिथं गर्दीपाशी पोहोचला. हा म्हणत होता एक गेलं दुसरं येऊ दे, एक गेलं. लोक म्हटले मूर्खा, अख्ख्या गावाला दुःख झालंय आमच्या गावातला चांगला माणूस गेल्याबद्दल, आणि तू म्हणतो एक गेलंय दुसरं येऊ दे. पुन्हा लोकांनी मारला. तू म्हटले आता जगू तरी कसं? असं वागलं की तसं जगू देत नाही, तसं जगू तरी कसं? जगद्गुरु तुकोबरा सांगितले कसंच जगू नका, फक्त विश्वास. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदा. त्या संतांवर विश्वास ठेवा. त्यांच्या विश्वासाला जर पात्र झालात तर तुमच्या जीवनामध्ये तुमचं हित तुमच्या हाती येईल. पण तुम्हाला एक करावं लागेल महाराज, का याच्यावरती तुम्ही विसंबून उद्या करूया हे म्हणून चालत नाही महाराज, हे आज करावं लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला जर मी जर असं म्हटलं ना, बरं का नाना कृष्णा बुवा, आता ही बरीच आमच्या माय माऊल्या बरीच मंडळी ननाशीची परिसरातली माझ्याबरोबर बऱ्याच वर्षापासून पंढरपूरच्या पायदिंडीत असतात. म्हणजे मला फार जवळून ओळखणारी बरीचशी मंडळी आहे. बऱ्याच जणांना चेअरमन म्हणावं आपण, चला ना दिंडीत. ते म्हणते येतो पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी म्हणता म्हणता नाना 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाली कायला. मी विचारलं बाबा का हो एवढे दिवस म्हणतो तू चला चला, तुम्ही येत नाही काय? ते म्हटले महाराज अजून का आमचं वय आहे का दिंडीत यायचं? ऐका ना, माफी मागून बोलतो मी काका, जोपर्यंत या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत आपण संसार करतो. संसार. ऐका रे, ऐका रे, ऐका ना. चॉकलेट आहे बरं का माझ्याकडे, चॉकलेट. पण कीर्तनानंतर शांत बसेल त्याला आहे. उठपळ करणाऱ्याला बडबड करणाऱ्याला चॉकलेट नाही.
हा विठाला विठाला काय सांगत होतो तुम्ही काय सांगत होतो तुम्ही कीर्तन भगवान काय सांगतो तुम्ही मी येतो जरा चहा पिऊन मग वारी सांगत होतो का जोपर्यंत शरीरामध्ये त्राण आहे प्राण आहे तोपर्यंत आपण प्रपंचामध्ये तो खर्ची पाडतो आणि जेव्हा पूर्ण इंद्रिय आता प्रपंचाच्या उपयोगात पडत नाही तेव्हा लोक आम्हाला फोन करतात महाराज दिंडी कधी निघणार आहे का नाही बरीच उदाहरणं अशी आहे महाराज थोडी लोक चला श्रीमद भागवतामध्ये महाराज श्रीमद भागवतामध्ये सगळं गाव म्हणत होतं सगळं गाव घरातली म्हणत होती वर्गातली म्हणत होती तू देवाचं नाव घेऊ नको कुणाला भक्त प्रल्हादाला पण ऐकलं त्याने सगळ्यांनी सांगितलं नाही 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 देवाचं नाव घेऊ नको त्याने सांगितलं नाही आधी देवाचंच नाव घेईल मग प्रपंचाचं बघेल आधी देव आपलासा केला त्याने मग प्रपंचाकडे गेला विठाला विठाला कोण रडे कधीतरी एखादी घटना झाली का सगळा गाव एकत्र येईल पण यांचं दरवतच होतं लोक म्हटले आपलं दार लावून घ्या नका लक्ष द्या तिकडं 2 तास भांडण चाललं किती वाजता सुरू झालं भांडण मावल्यानो किती वाजता सुरू झालं भांडण 10:30 2 तास चाललं म्हणजे किती वाजलेत 12:30 हो 12:30 वाजेपर्यंत बाई शिवाय द्यायची कुणाला पप्पाला आणि पप्पा शिवाय द्यायचा कुणाला मम्मीला सोडवायला गावाचं कुत्र नाही राग आला महाराज कुणाला मम्मीला रागाच्या भरात अनावर बाई उठली आणि दरवाजात पडलेली चप्पल हातात घेतली आणि खुर्चीवर बसलेल्या नवऱ्याकडे रागाच्या भरात ते डोक्यात राहिलं नाही का हा आपला पती आहे हा आपला नवरा आहे हा आपला मालक आहे रागाच्या भरात चप्पल घेऊन अशी धावली खाडकीन दिशी अशी टाकली गडी खुर्चीवरून खाली पडला ना महाराज ऐका ऐका हा मला दुसऱ्या चरणात प्रवेश करायचंय खुर्चीवरनं खाली पडला एवढी जोराची मारली काही बायांची मारणं भयंकर राहतं पण काहीला सवय झाली म्हणून ते सण करते बिचारे नाही ते मारणं कृष्ण काहीच म्हणजे आपल्याला काही तसला अनुभव नाही पण म्हणतात बोलो का असं आहे की नाही खुर्चीवरनं खाली पडला बगडी खाली पडल्याच्या नंतर तू उठला आणि स्वतःच्या हाताने सोडायला बरं सांगता सोय नाही काही काही दुखणे असे असतात की जगाला सांगता येत नाही बरं आता चौकात जाऊन सांगता येणार नाही शिकड नाना इकडे या इकडे बायको असं म्हणता पण येत नाही झाकली मूठ 1.25 लाखाची पण तो काही गावात सप्ता तरी सप्त्याला पण येत नव्हता मंदिरात कधी येत नव्हता कधी वारीला कधी गेला नाही गळ्यात कधी माळ नाही कधी दान धर्म नाही या मार्गातलाच तो नाही पण गावातला सप्ताहातलं कीर्तन त्याच्या कानावर पडली होती आणि कीर्तनकाराने 7 दिवस सांगितलं होतं रामप्रभूचं इथं चरित्र आहे त्र्यंबकराजाचं तिथं चरित्र आहे अमुक हे चरित्र आहे हे त्याने सगळं ऐकलं होतं तो म्हटले या तीर्थक्षेत्राचा महिमा 7 दिवस कीर्तनकारांनी सांगितलंय जिच्यासाठी आपण देव सोडले धर्म सोडले वारीत गेलो नाही महाराजचं ऐकलं नाही गावाचं ऐकलं नाही हिच्या पुढे पाऊल टाकलं नाही हिच्यासाठी गावातल्या वस्तू चोरून घरात आणल्या आणि हिनेच आपल्या आता कानाखाली काढली आता जगण्यात अर्थ नाही जिच्यासाठी हे करतोय तिनेच आपल्यावर हात करा आता जगायचं नाही म्हटले आणि निघाला रात्री 12 वाजता घराच्या बाहेर 12:30 कोण पप्पा पप्पा नाही तो 12:30 घराच्या बाहेर निघाला नाना शिकून नाना असा रस्त्याने चाललात गोळशी फाट्यापर्यंत 1.5 तासात पोहोचला 1.5 तास जातो माणूस पायी तिथं गोळशी फाट्यापर्यंत त्या पेठ हायवेला लागला तुमच्या जवळजवळ 2:30-3ची वेळ झाली रात्रीची हा आणि ठरवून टाकलं होतं जाताना बायकोला सांगितलं चाल परत घरात येणार नाही तुझं तोंड बघणार नाही तुला तोंड दाखवणार नाही जिवंत परत येणार नाही कोण म्हणत होतं या अशा बोलणाऱ्याचं काहीच खरं नसतं एक रस्त्यात भेटलं अंधार होतं बॅटरी घेऊन चाललो होतं म्हटलं कुठं चालणार रे म्हटलं आत्महत्या करायला म्हटलं बॅटरी का बरं म्हटलं काटा बिटा मोडला तर तुझं काय खरं आहे बाबा तुझं अरे आत्महत्या करायला त्याला बॅटरी घेऊन काय खरं आहे तुझं गोळशी फाट्यावर गेला महाराज ते पेट रस्त्याला लागलं आणि पेट रस्त्याला एका झाडाला जरा चालून त्याला कधी वारी चालायची सवय नव्हती आता आपण परवा दिंडीतनं आलो तरी कीर्तनात बोलतोय म्हणजे आपल्याला सवय लागून गेली चालायची त्याला तशी सवय नव्हती रात्रीची वेळ होती
पौर्णिमेची रात्र होती, चंद्र माथ्यावरनं पुढे ढकलला होता, 3-3:30ची वेळ झाली होती. झाडाला जरा टेकून बसूया आणि मग पुढे जाऊया, परत यायचं नाही असं निश्चय केला होता. पण झाडाला टेकून बसलं आणि तिथून एक 5 फूट अंतरावर चेअरमन साहेब त्याला काहीतरी चमकणारी वस्तू दिसू लागली. त्याने विचार केला, काय चमकतंय बो हे, काय चमकतंय बो हे. म्हणून बसल्या बसल्याच पुढे सरकलं तर अंदाज केला हंडा आहे. म्हटले कुणीतरी माय माऊली आली असेल पाणी नेण्यासाठी आणि पाण्याचा हंडा ते विसरून गेली असावी. बसल्या बसल्या त्याने हंडा ओढायचा प्रयत्न केला. तुम्ही ऐकताय ना सगळे, ऐकताय ना सगळे. हंडा ओढायचा प्रयत्न केला एका हाताने, पण तो ओढे ना, कारण तो भरलेला होता. म्हणून दोघं हात लावले आणि दोघं हाताने त्याने तो हंडा जवळ ओढला. तो भरलेला होता, पण नुसता पाण्याने नाही, मग तो सोन्याने, चांदीने, हिऱ्याने, माणिकाने, रत्नाने, द्रव्याने भरलेला हंडा होता. द्रव्याने भरलेला हंडा जवळ ओढून जेव्हा त्याने स्वतःच्या डोळ्याने बघितला, 1000 हत्तीचं बळ आलं बा त्याला. कोणाला? 3:30 वाजता गोळशी फाट्याच्या झाडापाशी ज्याला हंडा दिसला त्याला किती हत्तीचं बळ आलं. आणि त्याने तो हंडा उचलला आणि चालायला लागला. कुठं कुठं? त्र्यंबकला. त्र्यंबकला. अहो परवा आम्ही दिंडीत चालत होतो, माझ्या बरोबर चालणारा एक जण थांबून गेला. दिंडी जवळ 200 फूट पुढे गेली. 200 फूट पुढे गेल्यावर मी त्याला म्हटलं, बरोबर त्याला म्हटलं, का हा कुठे गेला? ते म्हटले, महाराज एक 100ची नोट पडलेली होती, त्यानं बरोबर नोटीवर पाय दिला, दिंडी पुढे गेली, मग आता उचलून तो येईल. एवढे अवघड आहोत आपण. भरलेला द्रव्याचा हंडा सापडलाय, त्र्यंबक जाईल, तो जाईल, मग कुठं जाईल? पोरांना पण माहिती, आपल्या करामती सगळ्या त्यांना माहित आहे. जसा घरी निघाला तर 4:30ला घरी आला जो महाराज. दरवाजावर आवाज वाजवला, एवढ्या टकटक आवाजाने बायकोला ओळखल्या, त्याशिवाय दुसरं कोणीच नाही. ती म्हटली, जा, नाही उघडत. ती म्हटले, शेजारच्या जागे होण्याची वेळ झाली, दरवाजा उघड. ती म्हटली, जाणले होते ना तिकडं, परत येणार नव्हते ना, तोंड दाखवणार नव्हते ना. तिचा पंचम एकदम वरती गेला होता, 130 वर टेम्परेचर घाटा गेला होता. 140 आपला कुठं काय टेम्परेचर काटा हाय झालेला होता. तो म्हटले, एक काम कर, पटकन दरवाजा उघड. आणि तिने हळूच फटीतनं बाहेर बघितलं, याच्या हातात पिवळं पिवळं काहीतरी दिसलं. तिने दरवाजाची कडीच काढली आणि द्रव्याचा हंडा याच्या हातातला बघितला. ती म्हटली, या 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 आत या. हे ला अवघड काम आहे महाराज. याला आतमध्ये घेतलं, दरवाजा लावला. ती म्हटली, का कुठं सापडला, पाणी आणू का, चहा ठेवू का? भांडणच गेलं, टेम्परेचर काटा गाडी 0 झाली, गार झाली गाडी. तो म्हटले, तुम्हाला आता पाणी देऊ नको, मला चहा देऊ नको, फक्त दरवाजा पॅक लाव, शेजारचं कोणी येतं काम नाही. ऐकताय ना तुम्ही सगळे? हा दृष्टांत महत्वाचा नाही मला, पण सिद्धांत महत्वाचा आहे. दरवाजा पॅक लाव, हा द्रव्याचा हंडा घे, कपाटामध्ये व्यवस्थित ठेव, कपाटाला लॉक लाव आणि चावी माझ्याकडे आणून दे. कोण म्हणतंय? तो फटके खाणारा मी नाही. तो म्हणतोय ना, तुम्ही म्हणाल बाबा सांगत होतोय. चावी माझ्याकडे आणून दे म्हटले, मी पुन्हा खुर्चीवर बसेन, तू पुन्हा दरवाजामध्ये बैस, पुन्हा आपण दोघं भांडण सुरू करू, पुन्हा दोघं एकमेकाला शिव्या देऊ. शिव्या देतात पुन्हा तुला खूप राग येऊ दे मगासारखा, पुन्हा रागाच्या भरात तू चप्पल घेऊन उठ, पुन्हा मला मारण्यासाठी धावत सुट, पुन्हा जोराची मला मार, पुन्हा चप्पल मला लागेल, पुन्हा मी घर सोडून निघेल, पुन्हा त्या झाडापर्यंत जाईल, पुन्हा तिथं बसेल, पुन्हा मला द्रव्याचा हंडा सापडेल, पुन्हा मी द्रव्याचा हंडा घरी घेऊन येईल. असं आपण 2-4 वर्षे करू आणि आपलं घर द्रव्याच्या हंड्याने भरून ठेवू. याच्या बापाची पेंड आहे का? पुन्हा 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 द्रव्याचा हंडा मिळणं याची ठेव आहे का? जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात तसं या नरदेहाला आपण एकदा आलोय ना, उद्याचा भरोसा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, भारे सावध तोडा मायासा, वारे सावध तोडा मायाशा, काही न चले मग गळा पडेल फासा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुचार धोराये वळसा, राम राम स्वराजे, राम राम स्वराजे, पुढे हुचार धोराये वळसा, राम राम स्वराजे, राम राम पुढच्या कोणत्याही गोष्टीची शाश्वती नाही, खूप प्रमाण आहे, वेळ नाही आपल्याकडे. चला महाराज म्हटले, म्हणून काय करा,
म्हणून काय करा, अभंगाचं दुसरं चरण. कोण जाणे कैस्या परी, कोण जाणे तैशा परी, कोण जाणे तैशा परी, कोण जाणे कैस्या परी, कोण जाणे तैसा परी, कोण जाणे तैसा परी, कोण जाणे तैसा परी, कोण जाणे तैसा परी, कोण जाणे कैस्या परी, कोण जाणे कैस्या परी, कोण जाणे कैस्या परी, कोण जाणे कैस्या परी, कोण जाणे तैसा परी, कोण जाणे तैसा परी, कोण जाणे तैसा परी, कोण जाणे तैसा परी. पुढे मुरी ठेविता, पुढे मुरी ठेविता, पुढे मुरी ठेविता, पुढे मुरी ठेविता, कोण जाणे कैस्या परी, कोण जाणे कैस्या परी, कोण जाणे कैस्या परी, कोण जाणे कैस्या परी, कोण जाणे तैसा परी, कोण जाणे तैसा परी, कोण जाणे तैसा परी, कोण जाणे तैसा परी. अभंगाच्या दुसऱ्या चरणात श्रीमंत संत तुकोबराय सांगतात, कोण जाणे कैशा परी, पुढे उरी ठेविता. कुणाला भरवसा आहे उद्याचा, क्या भरवसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ओ किसी का, क्या क्या भरोसा आहे उद्याचा आहे. मिळालेला आहे याची गॅरंटी उद्याची नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत आहे महाराजा, आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य रूपी काळ रूपी याला खाण्यासाठी टपलेलं आहे, याच्यावर विसंबून राहू नका. मग काय करा, कल करे सो आज करे, आज करे सो अभी करे, म्हणजे उद्या जे करायचंय, ज्याच्यातलं काही केलं तरी कामालाच येत नाही त्याचं नाव संसार आहे, आणि ज्याच्यात थोडं जरी केलं तरी वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ आहे. म्हणून परमार्थ करा, पण कधी करा, तातडीने करा, त्वरेने करा, लगेच करा, आता करा, या क्षणी करा. कारण क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणाचाही विलंब न लागता तो तातडीने करा. पण कसा करा, महाराज म्हणतात प्रपंच एकट्याने करा, पण परमार्थ आपण मिळून करा. परमार्थातली तुकोबराय सांगतात, आम्ही मिळालेली जी देण आहे आम्हाला, आम्ही एकट्यापुरती ठेवलीच नाही, मग ही सगळ्यांना देतोय आम्ही, त्याचा आनंद एकमेकाला वाटतोय आम्ही. कशा पद्धतीने, अभंगाच्या तिसऱ्या जणात तुकोबराय सहज बोलतात, अवघे धन्य होऊ आता, पण कशाने, एकमेकाकडनं स्मरण करून घेऊया. कीर्तनामध्ये प्रत्येक कीर्तनकार प्रत्येक वक्ता सांगत असतो, हाताने टाळी मुखाने नाम बोलतो की नाही. आता तुम्ही ऐकत नाही त्यांचा मुद्दा जाऊ द्या, त्याच्यात आमच्या बाचं काही जात नाही. न ऐकणाऱ्याने उद्या म्हणावं रात्री कीर्तनकार एवढा बोलला एवढ्यांदा म्हटला की हाताने टाळी वाजवा, मुखाने भजन म्हणा, तरी आम्ही म्हटलोच नाही, कीर्तनकाराचं आम्ही ऐकलंच नाही. आमच्या बापाचं काहीच गेलं नाही. मग कुणाचं गेलं, जेव्हा या जन्मानंतर पुढचा जन्म दिला जाईल त्या रेकॉर्डवर तुमची नोंद झालेली असेल, कुण्या कीर्तनात टाळी वाजवली नाही, कुण्या ठिकाणी काय झालं नाही, काय दान पुण्य केलं नाही, काय दान पुण्य केलं, सगळा लेखाजोखा तिथं असेल. आणि मग त्या जन्मात मात्र ते सगळे उत्तर वारकरी संप्रदायाची जी आपण सकाळी काकडा म्हणतो ना, त्याच्यात प्रमाणे येतात बघा. मुका झालो वाचा गेली, होतो कोण होता, जो मुका झालाय ना आता, तो होता कोण, होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोगत वाणी झाली गर्भामध्ये आणि
गर्वामध्ये झाली सर्व हानी. कुणाची? आणि एक लक्षात ठेवा, वेड्या माणसाला फारसं काही बंधन नाही. ज्ञानोबराय पण ते सांगतात की नाही, नवल अहंकाराची गोटी, विशेषण लग्या ज्ञानाचे पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अज्ञानी माणसाला फारसं काही नाही, पण तुम्ही आम्ही जर जाणकार असू, तुम्ही आम्ही माणसं म्हणून असू आणि कीर्तनात टाळी वाजवत नसू, कीर्तनात भजन म्हणत नसू तर मुक व्हावं लागेल. कीर्तनात टाळी वाजवत नसू तर पांगुळ पण येणार आहे. आणि ती व्यवस्था देवाने सगळी करून ठेवली आणि ती वेळ येऊ नये असं वाटत नसेल तर अवघे धन्य हो आता स्मरविता स्मरण. अवघे म्हणजे आपण सगळे काय करूया? स्मरण करूया. कुणाचं? ज्याच्या स्मरणाने तुमचं माझं कल्याण होणार आहे त्याचं, कुणाचंही नाही. कुणाच्या स्मरणाने तुमचं माझं कल्याण आहे? कुणाच्या स्मरणाने? एकदा हात वरती करा, फक्त पुरुष मंडळीच करा. महिला मंडळीने भाकरी पण थापायच्या आणि हाता पण वर करायचे कोणी सांगितलं? हा ठीक आहे, त्यांना आता 1500 रुपये देतोच बा सरकार, त्याच्यामुळे त्या पुरुष मंडळीने हात वरती करा. पुरुष म्हणजे माणसं, माणसं माणसं म्हणजे जेंट्स जेंट्स. हा, ज्यांना विश्वास आहे मी 100% माणूस आहे बा, यात किंचित शंका नाही, हा त्यांनी हात वरती करा आणि ठेवा खाल्याच कीर्तनापर्यंत. असेच नाही ना? मोठ्या प्रेमाने सर्वांनी भजन करायचे, हाताने टाळी आणि मुखान नामचिंतन माय माऊल्यांना सर्वांनी म्हणायचंय, विठोबा रखुमा ही जय जय जय. टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा. मागचे मंडळी टाळी वाजवा. खरंय, जमलंय. जय जय भोपा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, भोपा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, जय 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 विठोबा रखुमा, जय 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 भोपा रखुमा, जय 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 भोपा रखुमा, जय 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 भोपा रखुमा, हरि ओम हरि जय हरि जय विठोबा रखुमा, हरि जय जय भोपा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय भोपा रखुमा, भोपा रखुमा, जय जय भोपा रखुमा, 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 जय जय भोपा रखुमा, भोपा रखुमा, भोपा रखुमा, जय जय भोपा रखुमा, जय जय भोपा रखुमा, जय जय भोपा रखुमा, भोपा रखुमा, जय जय भोपा रखुमा. तुका म्हणे अवघे जोडी, तुका म्हणे अवघे जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे
ते आवडी चरणासी ते आवडी चरणासी कोण जाणे कैशावरी कोण जाणे कैशावरी ते आवडी चरणाची ते आवडी चरणाची ते आवडी चरणाची ते आवडी चरणाची कोण जाणे तैशा परी कोण जाणे तैशा परी पुढे बुरी ठेविता पुढे बुरी पुढे उरी ठेविता पुढे बुरी पुढे बुरी ठेविता पुढे उरी ठेविता आ पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता कोण जाणे कैशावरी कोण जाणे फडकरांसाठी म्हणजे फडकरांच्या सारखी चाल म्हणावं लागली आपल्याला एवढी मोठी लाईन हार टाकायला बघितली न जाणून नाना कुठल्या जन्मात मी पुण्य केलं असेल माहित नाही एवढी शुद्ध आणि सात्विक प्रेम करणारी माणसं आयुष्याच्या वाटेवरती मिळालीत मोठ्या पाकिटातली पैसे देणारे दररोज भेटत असतील पण प्रेम करणारी माणसं दररोज भेटत नाही म्हणून एकदा तुमच्या सर्वांच्या चरणाला साष्टांग दंडवत नतमस्तक या ठिकाणी करतो आणि विश्वाच्या मालकाकडे विधात्याकडे एकच प्रार्थना पांडुरंगरायाकडे करतो उदंड आयुष्य सुखी समृद्ध असं जीवन परमेश्वर तुम्हा सर्वांना प्रदान करो तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारचं दुःख न येऊ हीच तुम्हा सर्वांच्यासाठी या व्यासपीठाच्या द्वारा प्रार्थना करतो विश्वसंत तुकोबराय महाराज सांगतात अवघे धन्य हो आता स्मरविता स्मरण आपण सगळे धन्य होऊ पण कशाने
या भूतलावर धन्य तेच झाले की ज्यांनी हरीचं स्मरण केलं, बाकी धन्य कोणीच नाही. धन्य जगी तोची एक, वेळ संपला. धन्य जगी तोची एक, हरी रंगीनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक, हरी तोच धन्य आहे, बाकी या जगातला धन्य कुणी नाही. आणि म्हणून तुम्ही आम्ही धन्य होऊ, पण कसं होऊ? एका सहाय्य करू, एकमेकाला सहकार्य करू, एकमेकाच्या सहाय्याने या भूतलावर आपण धन्य होऊ. सांगू शेवटचं प्रमाण पण महाराज तुम्ही म्हटलात, तुका म्हणे अवघे जोडी. अवघे जोडल्यानंतर चरणाच्या आश्रयाला गेल्यानंतर काय फायदा होतो? महाराज म्हणतात, भगवान परमात्म्याच्या चरणाचा आश्रय घेतला, नामाचा आश्रय घेतला तर परिणाम काय होतो? जन्मुनिया कुळीवाचे स्मराराम, धरी हाची नेम अहर्निशी. अहर्निशी तो नेम धरला तर फायदा काय होतो सांगू? खूप पैसे जमवून आपण बँकेत टाकले तर मला वाटतं पुढची आपली व्यवस्था व्यवस्थित लागेल, म्हणजे आपण धनवान बनूया. बरोबर आहे? जोडून या धन उत्तम व्यवहारे. चांगले पैसे चांगल्या मार्गाने कमवले, जमवत राहिलो तर आपण पैसेवाले पुढे होऊया. खूप पुण्य इथं संपादन केलं तर काय होईल? दिव्य भोग, दिव्य लोक आपल्याला प्राप्त होईल. बरोबर आहे? खूप ज्ञान प्राप्त केलं तर पूजा करते, समाज पूजा करेल, कारण ज्ञानवानांची पूजा समाज करतो. पण ऐका ना, भगवान परमात्म्याची नामसाधना केली, भगवान परमात्म्याची नामसाधना केली तर काय होईल? जगद्गुरु तुकोबराय मला सांगतात, या भूतलावरती कराल हरिभक्ती परलोकी न कामा, सोडवीन यमापासून या जन्ममृत्यूच्या पलीकडचं संकट आयुष्यभरातलं संपून जाईल. म्हणून आपण असं करा, अवघे मिळून करा, एकमेकाला सहाय्य करा आणि पुढे करायचा भरोसा आहे याचा विश्वास न ठेवता ते आताच करा, हे महाराज अभंगाच्या दृष्टिकोनातून सांगत असावेत असा माझा अंदाज आहे. म्हणून तुमच्या पुढे मांडू जाण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला. वेळ आपला संपला. एकदा संप्रदायाच्या नियमाने ज्या साधू संत महापुरुषांच्या मुळे तुम्हा मला परमार्थ करण्याचं सौभाग्य लाभलं, एकदा त्या महापुरुषांचं चिंतन करूया. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली. एकमेका सहाय्य करू, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, कोण जाणे कैशा परी, पुढे उरी ठेविता. यथामत यथा अवकाश या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्यासारखं खूप होतं पण वेळ संपला. आणि मला वाटतं पुढेही भारूड आहे. ज्या भारुडासाठी आपण आतुर आहात ते भारूड लगेच सुरू होणार आहे. त्याच्यामुळे मी कीर्तन उरकत घेतलंय, वेळेच्या पलीकडे जाण्यात काही अर्थ नाही. पण ऐका ना, एक 2-3 मुद्दे सांगून जातो. एवढा दैदिप्यमान सोहळा ननाशी, ऐका, ननाशी या पुण्यभूमीमध्ये आपण सगळी गाव एकत्र येतात. तरुण तरुणी, आबाल, वृद्ध, स्त्रिया, पुरुष, सगळ्या क्षेत्रातील मंडळी एकत्र येतात आणि हा दैदिप्यमान सोहळा अतिशय सुंदर या पंचक्रोशीतील सगळ्या उपस्थितांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा करतात, संपन्न करतात. आपल्याला मनापासून धन्यवाद आहे. पण 1-2-3 वाक्य बोलून जातो फक्त. ऐका, येणारा काळ अतिशय भयानक आहे. नाना असं म्हणतात, या भूतलावरती कलियुगाचा प्रभाव पडू लागलाय. हे ऐका रे, हे ऐका 2-3 मिनिटं ऐका. कलियुगाचा प्रभाव पडू लागलाय. ऐका, शकून प्रकार वेळ संपून गेला आपला. आता माझा उशीर आठवलं मला, ते पण वेळ संपून गेला. ऐका, शकून दादा माझा ऐकावा, यमाई माझे नाव. शकुनामध्ये असं सुंदर वर्णन आलं, कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रातारा सोडून हिंडतील घरोघरी नारी. ही सगळी प्रमाणे बघा, ही सगळी प्रमाण. आज काय अवस्था आहे? पुत्र तो होईल पित्याचा वैरी. 95% पापांच्या तक्रारी आहेत. मला मुलांनी शिव्या दिल्या, मला मुलांनी मारलं, आहे की नाही? 95%. 5% ठीक आहे. 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल, ही अवस्था झाली भयानक. 6 वर्षाची नारी गर्भीण राहील, भयानक अवस्था आली. मग या कलियुगामध्ये ही अवस्था आज होऊ लागली. याचं भाकीत कोणी केलं नाही. नाही नाही नाही, आमच्या संतांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलंय पुढे जाऊन काय होणार आहे ते. शेकडो वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आज आमच्या अनुभूतीला येऊ लागलेलं आहे. आणि आज या भूतलावरती ही स्थिती जर सुस्थितीत ठेवायची असेल तर फक्त या धर्म मंडपातली वारकरी संप्रदायाची ताकदच ठेवू शकते. एरवी कुणीच ठेवू शकत नाही, कुणीच ठेवू शकत नाही. गळ्यातली माळ
कपाळाचा गंध, ज्ञानोबा तुकोबाचे विचार, आध्यात्मिक वाटेवरचा माणूसच थोडासा पुण्याच्या विचाराने जगेल. बाकी अनाचार अत्याचाराला माफ राहिलं नाही. आणि म्हणून आपली पिढी निम्याच्या पुढे निघून गेली, मुद्दा सोडा. पण ही बाल वयातली पिढी आहे ना, हे टाळ घेऊन उभी आहेत ना, यांचं कौतुक केलं पाहिजे. पण येणाऱ्या काळात ही सुद्धा ही सगळी तरुण पोरं आहेत ना, हे तरुण पोरी आहेत ना, महाराज ही शिकली पाहिजेत. खूप क्लास 1 अधिकाऱ्यापर्यंत गेली पाहिजे हो, पण सुसंस्कृत या वाटेने गेली पाहिजे. शिक्षित झालीच पाहिजे, पण सुसंस्कृत झाली पाहिजे. मी परवा नाना एक कुठेतरी मोबाईल गाडीत असताना मोबाईल मध्ये वाचलं, 35 वर्षाचा तरुण 850 कोटीचा मालक आहे. किती? 35 वर्ष वय त्याचं, 850 कोटीचा मालक आहे आत्ताच्या मिनिटाला. मला वाटतं त्याला वर्षाला 4 का 5 कोटी रुपयाचं, 5 का 6 कोटी त्याला पॅकेज आहे काहीतरी. त्यांनी सगळ्याला लाथ मारली, हिमालयात निघून गेला. पैशाचा गंज पडलाय, पण ज्या सुखाची गरज आहे ते सुख नाही महाराज. आणि नियतीचा खेळ भयानक अवघड आहे. नियती कोणाला सोडत नाही. म्हणून या भूतलावरती या पिढीला अजून काहीच ज्ञान नाही. या पिढीला योग्य ज्ञान देण्यासाठी या मंडपात आणा, हरिपाठात आणा, कीर्तनात आणा. या लहान लहान लेकरांना या संस्कारामध्ये रुजवा, त्यांच्या मनावरती हे बिंबवा. आपण लहान होतो ना, आपली आजी आणि आजोबा आपल्याला मंदिरात घेऊन जात होती. आता जन्माला आलो त्यांच्या हातात मोबाईल आहे, यांच्या डोक्यात मंदिर राहिलं नाही. आजोबा आजीला वेळ नाही. आपण लहान असताना आपली आजी बोट धरायची, आपण त्यावर मंदिरात जायचो, आजोबा बरोबर मंदिरात जायचो, कथा कीर्तनात बसायचो. आता हे राहिलं नाही. आजोबा बिजी, आजी बिजी, जगच बिजी आहे. म्हणून विचार करा, वार्षिक होणाऱ्या सप्ताहामध्ये ही लहान लहान लेकरं सुसंस्कारित होण्यासाठी प्रयत्न करा. सर्व संयोजकांना, आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. ज्ञानोबराय तुकोबरायच्या मंडपामध्ये आपण आलात. हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवरायांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये तुमचा माझा जन्म झाला. ज्ञानोबरायानंतर, तुकोबरायानंतर, नाथबाबानंतर, छत्रपती शिवरायानंतर तुमचा माझा जन्म झाला. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत भूमीमध्ये तुम्हाला मला जगण्याचं भाग्य लाभलंय. फक्त चांगलं जीवन जगा, आयुष्यभर आपल्या बापाला खाली वागावं लागणार नाही असं जीवन मुलीने जगा आणि मुलाने जगा. निश्चित आपल्या जगण्याचं सोनं होईल आणि आपल्या कुळाचा नावाचा सुद्धा गौरव होईल महाराज. आपल्या कुळाला कलंक लागणार नाही. एवढं चांगलं जीवन जगा, आपल्या सप्त्याचं सार्थकच होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. सर्व महाराज मंडळीच्या चरणी, टाळकऱ्यांच्या चरणी, बालगोपाळांच्या चरणी, आपणासारख्या मायबापांच्या चरणी, संयोजक आयोजकांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. चोपदारांचे मनापासून आभार मानतो, अन्नदात्यांचे आभार मानतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. निवृत्तीराया, निवृत्तीराया, टाळी वाजवा सर्वांनी एकदा जोराची टाळी वाजवा. महिला मंडळ, सगळ्या भगिनी, सगळ्यांनी हात वरती करून टाळी, हात वरती करा, हात वरती करा सर्वांनी. जय विठ्ठल जय